सन्माननीय व्यासपीठ आणि आज उपस्थित महिला भगिनींना मी जागतिक महिला दिनाच्या आधी शुभेच्छा देतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो। स्त्री ही आपल्या आयुष्यात पत्नी रूपाने, आई रूपाने, बहीण रूपाने, वेगवेगळ्या विविध रूपाने आपल्या आयुष्यात येते आणि हाच धागा पकडून मी कविता बनवलेली आहे। तर ही कविता सर्व महिला भगिनींना समर्पित। तू रूप शक्तीचे ममत्वाचे, तू रूप शक्तीचे ममत्वाचे, तू रूप कालिकेचे चंडिकेचे, तू रूप शक्तीचे ममत्वाचे, तू रूप कालिकेचे चंडिकेचे, तू बहीण रूपाने येते, हात राखीन भावाची बनते, संकट समयी तुझ्या सदिच्छा लढताना ढाल बने, संकट समयी तुझ्या सदिच्छा लढताना ढाल बनते, खेळते युद्ध लुटूपुटूचे, तू रूप शक्तीचे ममत्वाचे, तू रूप कालिकेचे चंडिकेचे, तू सखी रूपाने येते मरुभूमीवर नंदनवन खुलते, तू सखी रूपाने येते मरुभूमीवर नंदनवन खुलते, आयुष्य खरे आयुष्य वाटते श्रावण सरीचा अनुभव देते, तू आयुष्य खरे आयुष्य वाटते श्रावण सरीचा अनुभव देते, शब्द वदते गोड प्रेरणेचे, तू रूप कालिकेचे चंडिकेचे, तू रूप शक्तीचे महत्वाचे, तू पत्नी रूपाने येते हसत्या रुसत्या भावनेने आयुष्यभर साथ देते, संसार रथ हाकते, तू पत्नी रूपाने येते हसत्या रुसत्या भावनेने आयुष्यभर साथ देते, संसार रथ हाकिते, तिजविणारी ते क्षण आयुष्याचे, तू रूप शक्तीचे ममत्वाचे, तू रूप कालिकेचे चंडिकेचे। आता कन्या रूपाने, तू कन्या रूपाने येते छुन छुन पैंजनाची गीते, हृदयास स्वर्ग सुख दाविते, बालहट्ट पुरा करून घेते, तू कन्या रूपाने येते छुन छुन पैंजनाची गीते, हृदयास स्वर्ग सुख दाविते, बालहट्ट पुरा करून घेते, तू काव्य खरे प्रीतीचे, तू रूप शक्तीचे महत्वाचे, तू रूप कालिकेचे चंडिकेचे, तू मातृरूपाने येते अमृत पाजून ममत्वाने काया बलिष्ठ करते आणि आशीर्वाद देते, तू मातृरूपाने येते अमृत पाजून ममत्वाने काया बलिष्ठ करते आशीर्वाद देते, ते शुभ बोल आईचे मातृत्वाचे, तू रूप शक्तीचे ममत्वाचे, रूप कालिकेचे चंडिकेचे। आणि शेवट, अशा विविध रूपाने आयुष्यात तू येते, अशा विविध रूपाने आयुष्यात तू येते आणि हसत खेळत नकळत आयुष्याचे सोने करते, आणि हसत खेळत नकळत आयुष्याचे सोने करते। हे लेखन औचित्य महिला दिनाचे, हे लेखन औचित्य महिला दिनाचे। धन्यवाद सर, अतिशय सुंदर असे